पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या मागे हाशिम मुसाचा हात असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। तपास यंत्रणांच्या माहितीनुसार हल्ल्यात सहभागी असलेल्या हाशिम मुसाचे थेट संबंध पाकिस्तानच्या लष्कराच्या स्पेशल फोर्सशी आहेत। मुसा हा पाकिस्तानच्या स्पेशल सर्व्हिस ग्रुपचा माजी पॅरा कमांडो असून लष्कर-ए-तैयबा सोबत काम करत असल्याचं समोर आलेलं आहे। पाकिस्तानचे लष्कर प्रमुख मुनीर यांनी पहलगाम हल्ला घडवून आणला असा मोठा दावा अमेरिकन वृत्तपत्रानं केलाय। पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत लवकरच पाकिस्तानवर हल्ला करू शकतो असंही वृत्तपत्रातून सांगण्यात आलंय। जम्मू काश्मीर सरकारनं तात्पुरत्या स्वरूपात 48 पर्यटनाची ठिकाणं बंद करण्याचा निर्णय घेतला। शोध मोहीम सुरू असलेल्या ठिकाणी पर्यटन बंद राहणार आहे। एकूण 87 पैकी 48 ठिकाणी सुरक्षेच्या कारणास्तव पर्यटकांना जाता येणार नाहीये। पाकिस्ताननं 3 दिवसांकरता हवाई क्षेत्र बंद केल्याची माहिती समोर आली आहे। भारताच्या कारवाईचा धसका घेत पाकिस्ताननं हा निर्णय घेतला। पहलगाम हल्ल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये ट्रेनिंगवर बंदी घालण्यात आली आहे। प्रशासनाकडून पर्यटकांकरता सूचना जारी करण्यात आली आहे। फक्त मुख्य पर्यटन स्थळावरच नैसर्गिक सौंदर्याचा आनंद घेण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे। पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या कारवाईमुळे पाकिस्तान सरकार घाबरलंय। अशातच पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा मोहम्मद आसिफ यांनी पाकिस्तानवर हल्ला होण्याची भीती व्यक्त केली आहे। भारत कधीही हल्ला करू शकतो, त्यामुळे सैन्याला पूर्णपणे सज्ज ठेवा। या परिस्थितीत काही राजनैतिक निर्णय घ्यावे लागतील जे घेतले जात आहेत, अशी प्रतिक्रिया पाक संरक्षण मंत्र्यांनी दिली आहे। गेल्या 32 वर्षांमध्ये 23,386 दहशतवाद्यांना भारतानं मारल्याची माहिती समोर आली आहे, तर 6,713 भारतीय जवान शहीद झालेले आहेत। जम्मू काश्मीरमधील पहलगाम इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे देशभरात संतापाची लाट आहे। अशातच जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी देखील या हल्ल्याकरता पाकिस्तानचा तीव्र शब्दात निषेध केला। मुंबईत येत्या सप्टेंबर ते ऑक्टोबर दरम्यान म्हाडाकडून 5,000 घरांची लॉटरी काढली जाणार आहे। म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी ही माहिती दिली। आता म्हाडामध्ये जाण्याकरता रांगेत उभं राहावं लागणार नाही। मुख्यालयाच्या गेट नंबर 4 इथल्या सुविधा केंद्रात नागरिकांसाठी किओस्क मशीन बसवण्यात आले। मशीनवर मराठी आणि इंग्रजी भाषेत माहिती सादर करण्याची सुविधा आहे। मे महिन्यामध्ये बँकांना तब्बल 13 दिवस सुट्या असणार आहेत। यामध्ये अनेक सणांचा, शासकीय सुट्या आणि वीकेंडचा समावेश आहे। मे महिन्यात अनेक सण असल्यानं त्याकरता तब्बल 7 दिवस बँका बंद असणार आहेत। वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या दिवशी बँका बंद असणार आहेत। 1 मे पासून एटीएम मधून पैसे काढणं अजून महागणार आहे। रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं याबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला। रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं एटीएम चार्जमध्ये वाढ करण्याकरता मंजुरी दिली आहे। मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7ही धरणांमधील पाणीसाठ्यात कमालीची घट झाली असून केवळ 25%च पाणीसाठा उरलाय। यातच गेल्या काही वर्षांपासून लांबणारा पाऊस पाहता पालिकेला जपून पाणीपुरवठा करावा लागणार आहे। या पार्श्वभूमीवर 15 मे पर्यंत उपलब्ध पाणीसाठ्याचा आढावा घेऊन 10 ते 15% पाणी कपात केली जाईल, अशी माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली। पश्चिम रेल्वे मार्गावर कांदिवली आणि बोरिवली दरम्यान घेण्यात आलेल्या 35 तासांच्या ब्लॉक कालावधीमध्ये पूल क्रमांक 61च्या रिगर्ड रिंगचं काम पूर्ण झालं। या ठिकाणचे जुने कास्ट आयर्न गर्डर बदलून त्या जागी 20 सिमेंटचे स्लॅब बसवण्यात आले। या कामामुळे आता 50 किलोमीटर प्रति तास या वेगानं ट्रेन चालवणं शक्य होणार असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं। पुणे विमानतळावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे। आता पुणे विमानतळावर 10 रुपयांमध्ये चहा मिळणार आहे, त्यासोबतच 20 रुपयांमध्ये कॉफी मिळणार आहे। पुणे विमानतळावर उडान यात्रा कॅफेचं उद्घाटन केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते करण्यात आलं। नागपूर ते कोल्हापूर विमानसेवा 15 मे पासून सुरू होणार आहे। आठवड्यातून 5 दिवस ही सेवा सुरू राहणार आहे। या विमानात 12 बिझनेस आणि 64 इकॉनॉमी वर्गातील आसनांची व्यवस्था असणार आहे।
पुणे ते जोधपूर दैनंदिन रेल्वे सेवेला रेल्वे मंत्रालयाकडून मान्यता देण्यात आली आहे. राजस्थानी समाज संघाच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आलंय. महाराष्ट्र बोर्डाचा 12वीचा निकाल मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. मंडळाकडून निकालासंदर्भात प्राथमिक माहिती देण्यात आली, मात्र अद्याप नेमकी तारीख अधिकृतपणे जाहीर झालेली नाही. लवकरच मंडळाकडून अधिकृत परिपत्रक जाहीर होणार असून त्यात अंतिम तारखेची माहिती मिळणार आहे. ऑल इंडिया सराफा असोसिएशननं जारी केलेल्या माहितीनुसार राजधानी दिल्लीत सोमवारी सोन्याचा भाव 1,000 रुपयांनी वधारला. त्यामुळे सोन्याचे दर 98,400 रुपये प्रति 10 ग्रॅमवर गेले आहेत. पुण्यामध्ये आता आर्थिक व्यवहारांकरता ऑनलाईन आणि ऑफलाईन असे दोन्ही पर्याय उपलब्ध करून देण्याची सूचना UGC संस्थांना देण्यात आली आहे. शैक्षणिक सेवांकरता UPI-वरील आर्थिक व्यवहारांची मर्यादा आता 5 लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात आलेली आहे. ब्रिटिशकालीन एल्फिन्स्टन पूल पाडण्यावरून वाद सुरू आहे. स्थानिक नागरिकांनी हा पूल पाडण्यास विरोध दर्शवला आहे. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. यावरून एल्फिन्स्टन पुलाच्या परिसरातील 19 इमारतींमधील सगळ्या रहिवाशांना त्याच ठिकाणी घरं देण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. मृदा आणि जलसंधारण विभागानं संपूर्ण राज्याचा बृहत मृद आणि जलसंधारण आराखडा तयार केला. यामुळे आवश्यक त्या ठिकाणी योग्य बांधकाम प्रकार निश्चित करूनच कामं करण्याचं धोरण राबवण्यात येणार आहे. पर्यटन क्षेत्राला चालना देण्याकरता आणि पर्यटकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्याकरता राज्य शासनानं महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल स्थापन करण्याचा निर्णय घेतलाय. पर्यटन क्षेत्रातील वाढत्या संधी, नैसर्गिक सांस्कृतिक विविधतेचा विचार करता या सुरक्षा दलाच्या माध्यमातून पर्यटकांना सुरक्षित पर्यटनाचा अनुभव देण्याकरता हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. राज्य सरकारनं स्मार्ट कॉटन प्रकल्प गुंडाळण्याचा निर्णय घेतलाय. मात्र राज्यातील कापसाचं उत्पादन, गुणवत्ता, मूल्यवर्धन आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीकरता प्रकल्प सुरू ठेवणं गरजेचं असल्याचं त्यांनी म्हटलंय. राज्यातील महामार्गाजवळ 400 स्वच्छतागृह उभारण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मुंबई उच्च न्यायालयानं MSRDC आणि सार्वजनिक बांधकाम विभागाला याबाबत नोटीस बजावलेली आहे. राष्ट्रीयकृत आणि सहकारी बँकांप्रमाणे सहकारी पतसंस्था, क्रेडिट सोसायटींना कर्ज वाटप करताना सिबिल रिपोर्ट्सची सक्ती करण्याच्या हालचाली सहकार विभागात सुरू आहेत. कर्ज वाटपाच्या स्पर्धेमुळे संस्थेत येईल त्याला कर्ज दिलं जात असल्याने थकबाकीचं प्रमाण वाढल्यानं या संस्था अडचणीत येतात. याकरता बँकांप्रमाणे इथंही सिबिल रिपोर्ट्सची सक्ती करण्याबाबत विचार सुरू आहे. ST महामंडळाची आर्थिक स्थिती समजून घेण्याकरता तसंच भविष्यातील नियोजनाकरता एक आर्थिक श्वेतपत्रिका तयार करावी असे निर्देश परिवहन मंत्री तथा ST महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी ST प्रशासनाला दिले आहेत. राज्यात उन्हाच्या झळा आणि उकाड्यामुळे उष्माघाताच्या रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढते. राज्यात आतापर्यंत उष्माघाताचे 70 रुग्ण आढळले आहेत. सर्वाधिक 11 रुग्ण यवतमाळ जिल्ह्यात आहेत. पुण्यातही एका रुग्णाची नोंद झालेली आहे. राज्यात